नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला आज मी नव्याने एक अत्यंत महत्वाची गोष्ट, की जे उद्योगासाठी उद्योजक जे होऊ इच्छितात, जे उद्योग करतायत, खास त्यांच्यासाठी. हो मित्रांनो, कारण बरेच जणांना बऱ्याच आयडिया सुचतात किंवा बरेच उद्योजक काम करत असताना त्यांना अनेक वेगवेगळ्या आयडिया सुचतात आणि त्यांना आपला व्यवसाय मोठा करायचा वाटतो किंवा नवीन व्यवसायामध्ये जावंसं वाटतं. पण काय हो, आयडिया तुमच्याकडे आहे, पण ती आयडिया खरंच तुम्हाला अंमलबजावणीमध्ये रूपांतरित करता येते का? हाच महत्वाचा प्रश्न आहे. तेव्हा आजचा माझा विषय आहे अंमलबजावणी आणि व्यवसाय वास्तव्य. हो, व्यवसायाचं वास्तव काय आहे? हे आज तुम्ही आणि आम्ही समजून घेऊया. जे उद्योजक मित्र आहेत त्यांच्यासाठी खास आणि ज्यांना उद्योग करायचा आहे त्यांच्यासाठीही हे उत्तम पद्धतीचं आजचा विचार मांडणार आहे. आयडिया स्वस्त आहे. कोणी पण कोणतीही आयडिया करू शकतं. जाता-जाता अनेक आयडिया तुम्हाला भेटू शकतात. अगदी नुकतं एक उदाहरण आहे, मुंबईमधलं उदाहरण आहे. तो मुलगा एका Zomato टाइपच्या कंपनीमध्ये कामाला होता आणि तो डिलिव्हरी करायचा आणि डिलिव्हरी केल्यानंतर त्याला जेवायला सुद्धा वेळ मिळत नसायचा. कारण डिलिव्हरीचा टाईम आणि एकंदरीत त्याचा ट्रॅफिकमध्ये इश्यू हे मोठ्या प्रमाणात होते. आता मुंबई ती आणि मग एका बाजूला तो उभा होता, असाच एके दिवशी डिलिव्हरी देण्यासाठी आणि त्याच्या लक्षात आलं, की भूक तर खूप लागलेली आहे, पण खायला काहीच नाहीये. रस्त्यावरती पूर्ण दुतर्फा गर्दी आहे. जायला पण वेळ नाहीये. मग त्याला एका ठिकाणी वडापाव दिसला आणि त्याने विचार केला, "अरे, वडापाव" आणि तो किती सुकून गेला. तो गेला तिथे, त्याने घेतला तो. अर्थात कष्ट करूनच जावं लागलं त्याला. पण तो घेतल्यानंतर त्याच्या डोक्यात एक आयडिया आली आणि ती आयडिया काय आली? अरे, मी जर अशा पद्धतीचा ट्रॅफिक वडापाव तयार केला तर? आणि होय, मित्रांनो ही खरी कथा आहे. मुंबईमधला हा गौरव आज ट्रॅफिक वडापाव म्हणून मोठ्या प्रमाणात तो फेमस आहे. कारण त्यांनी अडचणीतून आयडिया त्याला प्राप्त झाली. म्हणजे ज्या अडचणी येतात, त्या अडचणी म्हणजेच तुमच्या व्यवसायाच्या खऱ्या अर्थानं त्या मूर्त स्वरूपातल्या कल्पना असतात. पण त्याकडे जाण्यासाठी तुम्हाला काय पाहावं लागतं? ती दृष्टी तुम्हाला असायला पाहिजे. तुम्हाला ती संधी दिसली पाहिजे आणि हे जेव्हा तुम्हाला दिसेल, तर मला विश्वास आहे मित्रांनो, तुम्ही उद्योजक झाल्याशिवाय राहणार नाही. मग या गोष्टी करण्यासाठी काय-काय करावं लागतं? या संबंधातला आज मी तुमच्याशी खऱ्या अर्थानं विचार-विमर्श करू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाची आहे गोष्ट, की जेव्हा तुम्हाला एक आयडिया सुचते, तेव्हा ती अंमलबजावणीमध्ये रूपांतरित होणं आवश्यक आहे. तुमच्या डोक्यामध्ये खूप सुंदर अशा आयडिया आहेत आणि खूप तुम्हाला काही चांगलं करावंसं वाटतं. परंतु ते करण्यासाठीची आवश्यकता जी आहे, ती एकच आहे, की जी कल्पना तुमची आहे, ती खऱ्या अर्थानं व्यवसायामध्ये रूपांतरित होऊ शकते का? बाजारात ती बदल घडवू शकते का? आणि हजारो आयडिया या अनेक लोकांच्या कडे असतात आणि या सगळ्या आयडियाच्या बाजारात किंवा सगळ्या आयडियाच्या गर्दीत मी असं म्हणेन, फार कमी लोक आहेत, की जे यशस्वी होतात आणि व्यवसाय उभा करतात. प्रत्येकजणच व्यावसायिक उभा करू नाही शकत. कारण व्यवसायाच्या खऱ्या जगात आयडिया स्वस्त तर असतातच, पण अंमलबजावणी ही तो जर करत असेल, तर मग गौरवसारखी माणसं निर्माण होतात, ट्रॅफिक वडापाव म्हणून. तेव्हा आयडियाचा भास आहे. एक आपण म्हणे बऱ्याच अशा आयडिया येतात, जातात. रोज सकाळी आपल्याला विचारामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतो. पण तुम्ही काय पाहता आणि कुठे असता, ते एन्व्हायर्नमेंट कोणतं आहे, हे तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया देत असतं. तेव्हा आयडिया असणं आपल्याला आत्मविश्वास देतं, हे नक्कीच. आणि आपल्याला वाटतं, माझ्याकडे काहीतरी वेगळं आहे, असं प्रत्येकाला वाटतं. बघा ना, ज्यांनी उद्योग सुरू केले त्यांनाही वाटतंय, जे नवीन उद्योग सुरू करतायत त्यांनाही वाटतं. पण होय, ती वेगळी काहीतरी गोष्ट आहे, तर मग अनेकदा लोक आयडियावर प्रेम करतात, प्रक्रियेवर नाही. आयडिया आहे छान आणि त्याच्यावरती ते येस, खूप माझी आयडिया भारी आहे. अरे पण हो, पण महिनोन-महिने प्लॅनिंग करतात. लोगो करणे, डिझाइन करणे, परफेक्शन करणे, मी हे करेन, मी ते करेन. पण प्रत्यक्षात मात्र ती गोष्ट ते प्रॅक्टिकली आणत नाही. आणि कृतीशिवाय आयडियाला बाजारात शून्य किंमत आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तुमच्याकडे आयडिया किती असू द्या, पण एक्झिक्युशन फार महत्वाचं आहे. कृती फार महत्वाची आहे. अंमलबजावणी फार महत्वाची आहे. म्हणून खरा फरक निर्माण करणारी ताकद काय असेल, तर ती अंमलबजावणी. बरोबर आहे मित्रांनो? तर अंमलबजावणी म्हणजे फक्त काम सुरू करणं नाही. तर ती आहे सातत्यानं कृती करणं, शिकणं आणि सुधारणा करणं. माझे एक मित्र आहेत, मला नुकतेच भेटलेले आहेत. त्यांना त्यांचा बिझनेस 1,000 कोटीकडे घेऊन जायचा आहे. ते पुण्यामधले व्यावसायिक आहेत
आणि त्यांचा जो बिझनेस आहे ते पूर्णपणे अत्यंत आवश्यक आहे. हॉस्पिटलसाठी आवश्यक आहे. विशेष करून त्यांचा बिझनेस मोठ्या मोठ्या कॉर्पोरेटसाठी आवश्यक आहे. त्यांचा बिझनेस मोठ्या मोठ्या हाऊसिंग सोसायटीसाठी आवश्यक आहे. आणि ते सर्वार्थानं सगळीकडे त्यांचा व्यवसाय देऊ शकतात. कारण का 15 मजली 20 मजली इमारत आता कोणी चढू शकत नाही. त्यामुळे त्यांना असं वाटलं की नाही, मी या व्यवसायात, अर्थात त्यांचा लिफ्टचा व्यवसाय, एलिव्हेटरचा व्यवसाय, आणि त्यांना वाटतं की मी हे व्यवसाय करू शकतो. तर खरं सांगू, ते व्यवसाय करू शकतात. ते त्यांचा 1000 कोटीचा व्यवसाय करूही शकतील. पण त्यासाठी त्यांनी काय केलं, तर त्यांनी खऱ्या अर्थानं एका मार्गदर्शकाला शोधलं. अर्थात त्यांनी जेव्हा माझ्याशी संपर्क साधला, तेव्हा त्या पद्धतीने त्यांना लागलीच त्यांच्या कोणत्या कोणत्या अडचणी आहेत, त्यांनी मला अडचणी सांगितल्या. हे प्रॅक्टिकल उदाहरण आहे मित्रा, हे काही कुठे बनवाबनीची गोष्ट नाहीये. हे प्रॅक्टिकल, मी जे माझे एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला सांगत आहे. आणि त्यांना पहिले विचारून घेतलं की तुमच्या अडचणी काय. कारण एक्झिक्युशन करत असताना अडचणी येतात. पण त्यासाठी तुमचा व्यवसाय तुम्हाला जर वाढवायचा असेल तर योग्य मार्गदर्शकाची गरज असते. आणि त्या पद्धतीने त्यांनी माझे संपर्क साधल्यानंतर 2 दिवसामध्ये त्यांच्याकडचे असले सगळे प्रॉब्लेम्स सगळे मी जाणून घेतले. आणि आता स्टेप बाय स्टेप आम्ही काय करत आहे, कार्य करत आहे. हे मी का सांगत आहे, कारण आम्ही कृतिशील मार्गदर्शक आहोत, कृतिशील मेंटॉर आहोत, की जेणेकरून जो कोणी उद्योजक आहे त्याला खऱ्या अर्थानं हात देणं आणि त्याला 1-to-1 मेंटोरिंग करून त्याचा व्यवसाय वाढवणं. आणि आम्ही लागलीच त्याच्यावरती प्लॅनिंग केलं. आणि त्यासाठी एक नेटवर्कची गरज होती. म्हणून ह्युमन रिसोर्सचे जे कोणी लोक आहेत की जे मॅनपॉवर पुरवतात, त्यांना ती गरज आहे, ती ताबडतोब आम्ही पुरवली. याचा अर्थ काय मित्रांनो, की एखाद्याला व्यवसाय विकसित करायचा असेल, त्या व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल की मला माझ्या प्रॉब्लेम्स काय हे समजून घेतलं पाहिजे. जो स्वतःचे प्रॉब्लेम समजून घेतो, व्यवसायाचे प्रॉब्लेम समजून घेतो आणि सर्वार्थानं त्या सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन जेव्हा त्याला मिळायला लागतं, तेव्हा त्याचं प्रगती होते. तेव्हा निश्चितच हे जे माझे मित्र आहेत, यांची प्रगती 100% होणार आहे, वादच नाही. पण जाता जाता तुम्हाला मी पुढे सांगतो की एक महत्व आहे, की लोकांकडे जेव्हा आयडिया असतात, तेव्हा त्या आयडियाचं एक्झिक्युशन करणं, हे म्हणतात नाही वेळ आल्यावर मी करू. अरे मित्रांनो, वेळ ही कधीच नसते आणि परफेक्ट वेळ कधीच येत नसते. जेव्हा तुम्ही चालू कराल तीच तुमची परफेक्ट वेळ आहे. जी परफेक्ट वेळ आहे की तुम्ही आता चालू केलं, ही तुमची परफेक्ट वेळ आहे. आणि कुठल्याही पद्धतीने लोक विनाकारण आपला जो काही वाया वेळ घालवतात, तर त्यांच्यासाठी माझी नम्र विनंती आहे की वाट पाहत बसू नका, वेळेची वाट पाहू नका. योग्य वेळ येऊ दे असं कधीच तुम्ही म्हणू नका. सर्व काही सेट झाल्यावर मी सुरू करतो असं कधी म्हणू नका. कारण वास्तव असं आहे, परफेक्ट वेळ कधीच येत नसते. परफेक्ट वेळ जेव्हा तुम्हाला अडचणी येतात, त्यातून तुम्हाला परफेक्ट वेळ मिळते आणि तुम्ही त्यातूनच उत्तम पद्धतीचा व्यवसाय सुरू करू शकता. म्हणून तुम्ही सुरुवात करता तेव्हाच तुमची योग्य वेळ असते. आणि म्हणूनच कृतीतून शिकणे, लर्निंग बाय डुईंग, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून अंमलबजावणी म्हणजे पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणं नाही, ती आहे कृती करणं, चुका करणं, त्यातून शिकणं. हो, अनेक उद्योजक जे निर्णय घेतात कधी कधी चुकतात, कारण काय, त्यांना तो अनुभव त्या पद्धतीने नाही. सायकोलॉजिकल असेल, टेक्नॉलॉजिकल असेल, सोशल असेल, इकॉनॉमिकल असेल, पॉलिटिकल असेल, प्रोसेस असतील, आणि अनेक प्रकारच्या गव्हर्नमेंट काही पॉलिसीज असतील, त्याच्यामध्ये त्यांना अनेक अडचणी येतात. मग सतत ते सुधारणा करतात आणि सुधारणा करून आपल्याकडे त्या पद्धतीने ते विकसित होतात. तेव्हा मित्रांनो, आज ज्या कंपन्या मोठ्या दिसतात ना, त्यांनी सुरुवात अपूर्णतेतूनच केलेली आहे आणि अंमलबजावणी अनिश्चिततेला अनुभवात त्यांनी बदललेला आहे. तेव्हा नेत्याची भूमिका किंवा उद्योजकाची भूमिका ही कशी असली पाहिजे, व्यवसाय नेत्यांनी अंमलबजावण्यासाठी ही त्यांनी असं नाही म्हणायला पाहिजे की मी अशा पद्धतीने करेन, मी तशा पद्धतीने करेन. उलट त्यांनी एक स्ट्रॅटेजी, एक प्लॅनिंग असं केलं पाहिजे की ही निवड नाही तर ही माझी जबाबदारी आहे. मी अंमलबजावणी करतोय, ही माझी जबाबदारी आहे. कारण मला हे करायचं नाही तर हे मला करणं गरजेचंच आहे. मला नुसतं करायचं म्हणून करायचं नाही. आणि असे बरेच लोक करायचं म्हणून करणारे आहेत, म्हणून उद्योजक मोठे होऊ शकत नाही. तेव्हा मित्रांनो, दृष्टीला कृतीत बदला आणि तुमची टीम, जबाबदारीची टीम निर्माण करा आणि सातत्य टिकवा. आणि सातत्य टिकवल्याशिवाय तुम्हाला परिणाम भेटणार नाही. म्हणून तुम्ही कन्सिस्टंट राहा आणि कन्सिस्टंट राहिलं तर 100% तुमचा व्यवसाय वृद्धिंगत होईल. तुम्हाला खऱ्या अर्थानं दररोज तुम्हाला त्या घटना कराव्या लागतील, दररोज तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल आणि मग विचारा करून कृतीकडे तुम्हाला जावं लागेल. फ्रॉम थिंकिंग टू डुईंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून जर तुम्हाला खरंच काहीतरी मोठं घडायचं असेल तर तुमचा दृष्टिकोन बदला. जास्त प्लॅनिंग कमी करा, कृती वाढवा आणि परफेक्शन सोडा, प्रगतीवर लक्ष द्या आणि भीती स्वीकारा, पण थांबू नका. आणि अंमलबजावणी एक सवय आहे, एक शिस्त आहे, हे लक्षात ठेवा. अंमलबजावणीच साम्राज्य उभं करतं, अंमलबजावणीच साम्राज्य उभं करतं उद्योजकाचं. मित्रांनो, आयडिया तुम्हाला प्रेरणा देऊ शकतात,
त्या तुम्हाला दिशा देऊ शकतात, पण त्या स्वतः काही निर्माण करत नाही. निर्मिती फक्त अंमलबजावणीतून होते. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणती कृती करणार आहे? आणि शेवटी लक्षात ठेवा, आयडिया चर्चा निर्माण करतात, पण अंमलबजावणी कंपन्या, करिअर आणि वारसा घडवतात. मला विश्वास आहे मित्रांनो, आजचा हा माझा विचार जे उद्योजक आहे, जे उद्योजक होऊ इच्छित आहे, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रेरणा तुमच्याकडे आहे, विचार तुमच्याकडे आहे, मग कृतीसाठी थांबू नका. तुम्ही अवश्य पुढे जावा. तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल, तुम्हाला त्यामधल्या काही अडचणीत असेल, तर संपर्क करा माझ्याशी. 776-898-1355. माझं चॅनल आहे मेंथॉर. तुम्हाला इथून पुढे सर्व उद्योगाच्या रिलेटेड ए टू झेड सर्व मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध असेल आणि तुम्ही माझ्याशी संपर्क करा. कारण उद्योजक होणारे भरपूर आहेत, पण मार्गदर्शन करणारे आणि तेही वास्तवात मार्गदर्शन करणारे, निस्वार्थी भावनेतून मार्गदर्शन करणारे फार कमी लोक आहेत. तर मला विश्वास आहे मित्रांनो, की हा व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आणि मला विश्वास आहे की या व्हिडिओतून तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही एक चांगले उद्योजक बनाल. मी हीच अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. माझा तुम्ही व्हिडिओ ऐकला आहे, ऐकत राहणार आहात आणि मला तुम्ही प्रश्न विचारता, मला विश्वास आहे. पुन्हा एकदा माझा मी फोन नंबर सांगतो, 776-898-1355. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू, पुन्हा नव्या विचारानं आणि नव्या मार्गदर्शनासाठी. मला आवडेल तुम्हाला सर्वार्थानं जवळ करण्यासाठी, तुम्हाला हाताला धरून तुमचा विकास करण्यासाठी. धन्यवाद मित्रांनो.